त्यांचं स्मरण करून आपण सुरुवात करूया. युवतींना आणि धनगर ज्येष्ठ मंडळींना, मागच्या 65 वर्षापासून आपल्यावर अन्याय होता. आपली मागणी तर एकच आहे. आपली मागणी ही नाही की आम्हाला धनगर जमातीत समाविष्ट करा, ही नाही. आम्ही समाविष्ट आहे, 36 नंबरवर आमचं नाव आहे. आमची मागणी ही पण नाही आहे की एसटी मध्ये ABCD असं करा. त्या नेत्यांना आम्ही सांगू इच्छितो की आम्हाला आता ABCD शिकवू नका. मला सांगा, अनुसूचित जमातीत NT मध्ये ABCD आहे तसं ST मध्ये ABCD करू. ऐकायला खूप छान आहे, पण बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना लिहिलेली आहे त्यात जर बदल करायचा असेल तर 2/3 खासदारांची संमती लागेल. आपले खासदार किती आहेत? म्हणूनच हे अशक्य आहे आणि मुद्दामून अजून लांबणीवर प्रश्न टाकण्यासाठी आपल्याला आता ते ABCD शिकवत आहे. आमची मागणी ती पण नाही आहे. आमची मागणी ही आहे की धनगर एकच आहे. धनगरांना मिळणाऱ्या सर्व सवलती धनगरांना मिळायलाच पाहिजे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करा. तुम्ही विचारा, डॉक्टर महात्मे हे याच्यापूर्वी कधी झालेलं आहे का? हो, झालेलं आहे. झारखंड मध्ये झालेला आहे, बिहार मध्ये झालेला आहे, ओरिसा मध्ये झालेला आहे. आणि 24 ऑक्टोबरला मागच्या 1.5 महिन्यापूर्वी UP मध्ये झालेला आहे, उत्तर प्रदेश मध्ये झालेला आहे. मग हे सरकार महाराष्ट्रात का करत नाही? महाराष्ट्रात ते त्यांना करावंच लागेल. आम्ही संघटित झालेलो आहे. आमच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आमचे युवक युवती बेरोजगार जे आहेत ते अतिशय दुःखी झाल्यामुळे रागात आता आलेले आहे दुःखानंतर, आणि त्यांनी एक तीव्र वादळ निर्माण केलेला आहे. हे तीव्र वादळ एक तीव्र चक्रीवादळ होणार आहे आणि सरकारच्या पुढच्या लढवून लावणार आहे. मेंढपाळांना आमच्या चढाईचा केवढा प्रॉब्लेम आहे, केवढा मोठा प्रश्न आहे त्यांचा. स्वातंत्र्यापासून प्रश्न आहे, पण त्यांना विचारा इंग्रजांच्या काळात हा प्रश्न होता का? तो नव्हता. आजच का निर्माण झालेला आहे. त्यांना पासच मिळत नाही. ही आमची मुख्य मागणी आहे, सोबतची मागणी आहे. पण अनुसूचित जमातीचा जर लाभ मिळाला, सवलती मिळाला, तो आमचा हक्क आहे. तर आपोआपच आम्हाला मेंढा चारण्याचा कोणतेही क्षेत्र उपलब्ध राहणार आहे. म्हणून मला त्यांना सांगायचं असतं मेंढपाळ बांधवांना की अनुसूचित जमातीचा सुद्धा हक्क भरा. आम्ही चराई क्षेत्राचा गोपनीयतेचा हक्क भरणारच आहोत. आमच्या सरकारी कर्मचाऱ्यांना जात पडताळणीची एक पावती तलवार नेहमी देत आहे सरकार, पण त्यांच्या लक्षात येत नाही की या पावत्या तलवारीनेच त्यांचा तर होतो सुरक्षित करता येऊ शकतो. बंधू भगिनींना, आपला मोर्चा ऐतिहासिक आहे. तुम्ही मागे येऊन पहा आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही त्या
या ऐतिहासिक क्षणाचे भागीदार आहात. हा एक वेगळा असा निर्धार मोर्चा आहे. हा आगळा वेगळा कसा असेल प्रश्न तुम्ही मला विचाराल, तर याची मागणी मी तुम्हाला सांगितलेली आहे की पहिल्यांदा एवढ्या भव्य प्रमाणात आपण मागणी बरोबररित्या मांडलेली आहे. दुसरा आगळा वेगळापणा असा आहे की याचं नेतृत्व हे कोणत्याही राजकीय पक्षाचं नेतृत्व नाही आहे, तर हे कोणत्याही संघटनेचा नाही आहे, तर हे एक राजकारण विरहित चेहरा असावा म्हणून मी तो दिलेला आहे. पण खरं पाहिलं असता हे नेतृत्व प्रत्येक धनगराचं आहे. तुम्ही म्हणता डॉक्टर महात्मा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, हा नारा चुकीचा आहे. प्रत्येक धनगर सशक्त होणारा, प्रत्येक धनगर जाब विचारणारा सरकारला. आणि आपण या मोर्चाचा तिसरा आगळेपणा असा आहे की कोणतीही संघटना असो, धनगरांची असेल तर ती वाढली पाहिजे. कोणत्याही पक्षात आमचा माणूस असेल, सरपंच पासून कुठेही असो, तर तो वाढला पाहिजे. हा तिने स्वतःची संघटना वाढवून याच्या प्रत्येक संघटना जर ती धनगरांची असेल तर ती वाढली पाहिजे. प्रत्येक पक्षात जो धनगर असेल तो वाढला पाहिजे. या पद्धतीने हा मोर्चा होतो. पुष्कळ जण मला पाठीमागे ऐकू येतं, डॉक्टर महात्मा एका फुकट करतात का? आजकाल समाजसेवा करायला फुकट निघालेला आहे का? काही ना काही तर फायदा असणारच आहे, MLC तर मिळणारच आहे त्यांना. पण त्यांना मी सांगू इच्छितो, 25 वर्षापूर्वी मी मोफत ऑपरेशन सुरू केलं तेव्हा डॉक्टरांनी सुद्धा माझ्यावर बहिष्कार टाकला होता. त्यांची प्रॅक्टिस चालत नव्हती, चालणार नाही अशा भीतीमुळे. पण या भीतीपोटी हा अपप्रचार अफवा पसरवण्यात होता. मला कल्पना आहे आणि आम्ही त्याचा समाचार पण घेऊ. मोर्चात मला खूप जणांनी मदत केलेली आहे आणि तुम्ही मगाशी खूप रागावलेले होते आणि पुष्कळ जणांचा संताप आहे. पण मी सांगू इच्छितो की रात्री सुद्धा दिवसा सुद्धा माझ्या सोबत यशोमती ताईंनी पुष्कळ वेळा भेटीसाठी प्रत्येकाच्या सोबत मी त्यांना घेऊन गेलेलो आहे फक्त या मुद्द्यासाठी. आणि त्यांनी पूर्ण सहकार केलेला. मला कल्पना आहे की तुमचा राग खूप आहे, पण जेव्हा एक काम आरक्षणाच्या सोबत जे असतील त्यांच्या सोबत तेवढ्या पुरता आम्ही राहणार आहे. धनगरांच्या आरक्षणासाठी जो असेल तो आमच्या सोबत राहील. तो धनगर तर आहेच, पण जर धनगर नसेल तो सुद्धा आमच्या सोबत पाहिजे आम्हाला. तसेच विरोधी पक्षनेते यांनी पण बरंच सहकार्य केलेलं आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या सगळ्या बैठकीत आम्ही त्यांना आमची भूमिका मांडलेली आहे आणि या इथे सुद्धा बोलावून स्पष्टपणे सांगायला लागलं. प्रत्येक वक्त्याला सांगितलं की तुमची भूमिका काय आहे ते स्पष्टपणे सांगा. आरक्षण विषयात आम्ही काय केलं, आम्ही काय करणार ते नका सांगू, आम्ही काय केलं ते नका सांगू. आरक्षण
आरक्षणाविषयी काय करणार फक्त तेवढं बोला आणि त्या तुम्ही आमच्या आपल्या जे काम करतात. मी सांगतो तुम्हाला, माझा चेहरा दिसतोय पण इतक्या लोकांनी रात्र काम केलेलं आहे. आमचे सेक्रेटरी मोरेश्वर जिल्हे आहेत, ॲडव्होकेट टेकाडे आहेत, रमेश पाटील साहेब आहेत, लवण शेवाळ आहेत, बाकीचे आहेत, संदेश महात्मा, अमरावतीचे खाडे वकील आहेत. आणि मी नाव घेऊ शकणार नाही की जिल्हा प्रत्येक जिल्ह्यातला कोल्हापूरचे लोक आहेत, सिंधुदुर्गचे लोक आहेत. आणि मी तुम्हा सगळ्यांचा, तुम्ही इतक्या दुरून माझ्या परभणीवरून पण आलेले आहेत, दूर दुरून लोक आलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की या मोर्चाचा फायदा काय झाला? फायदा होणारच आहे. फायदा राज्यकर्ते आजकाल आपल्याला विचारायला लागले आहे, आपल्याला बोलवायला लागलेले आहेत. पूर्वी जे विचारत नव्हते ते. आपला आत्मविश्वास वाढला. या मोर्चाकडे पाहिला तुमच्या लक्षात येईल की आपण संघटित झालो आणि आपला 1989चा जो आत्मविश्वास होता तो आपण परत मिळवलेला आहे. आता आम्ही सांगू शकतो की धनगर आता जागा झालेला आहे आणि त्याची तो झोपेतून जागा झालेला आहे आणि आता सरकारची झोप उडवल्याशिवाय शांत बसणार नाही. या मोर्चाचा आता सर्व राज्यकर्ते काय विरोधी पक्षातले लोक सुद्धा ग्रामपंचायतच्या इलेक्शन, जिल्हा परिषदच्या इलेक्शन, नगर परिषद इलेक्शन मध्ये विचारायला लागले की तुमच्या समाजाचे कोण उभे करू. हे पहिले न विचारणारे आज विचारायला लागले. हा आमचा युतीचा, संघटनेचा, संघटितपणाचा फायदा आहे. धनगर बांधवांना, आपण माझ्यावर विश्वास ठेवला, प्रेम दिलं आणि या इथे कितीतरी अडचणीतून मी समजू शकतो. रात्रभर प्रवास करून लोकांनी गावात बैठका घेऊन आणि तुम्ही लोक रात्रभर प्रवास करून या इथे आलेले आहे. आणि ही जो संघटितपणा दाखवलेला आहे तुम्ही, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. पण आपण शेवटी मी सांगू इच्छितो की सरकारला हा आपण निर्धार सांगणार आहोत की जर आम्हाला आरक्षणाचे फायदे आचारसंहितेच्या अगोदर मिळाले नाही, आम्हाला शेड्यूल ट्राईबचे सर्टिफिकेट आचारसंहितेच्या अगोदर मिळाले नाही, तर या इथे तुमची खुर्ची राहणार नाही. आम्हाला जाहीरनाम्यात नको. आम्ही जाहीरनामे पहिले खूप वाचलेले आहे, आता जाहीरनाम्यात नको. आणि हा लढा आरक्षण मिळेपर्यंत चालू राहील. हा मुद्द्यावर आधारित आहे. त्यामुळे सर्व धनगर यासाठी असले तरी सुद्धा आरक्षण या विषयासाठी आम्ही संघटित